नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. 2 दिवसापूर्वी प्रबुद्ध भारतने एक बातमी दिली आणि दिवसभर 2 दिवस या बातमीवर सगळेजण तुटून पडले. अर्थात प्रबुद्ध भारत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रबुद्ध भारत हे पाक्षिक सुरू केलं. अर्थात आता त्याचं सगळं काम जे आहे ते प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये चालतं, पण त्याचे जे संपादक आहेत ते जितरत्न पटाईत म्हणून त्याचे संपादक आहेत आणि त्यांनी 2 दिवसापूर्वी ही एक पोस्ट केली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बुधवारी रात्री, बुधवार का माझ्या मते गुरुवार शुक्रवारमध्ये गुरुवारी पहाटे 2 वाजता म्हणजे मध्यरात्री 2 वाजता भेट झाली. अर्थात आपण त्याच्यावर कोणताही व्हिडिओ केला नाही, तो जाणीवपूर्वक केला नाही, कारण आपल्याला त्याची काही सगळीच माहिती होती असंही नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की खरंच या दोघांची भेट झाली आहे किंवा नाही देवालाच माहिती. देवाला म्हणजे त्या देवाला, परमेश्वराला माहिती, आपल्याला माहिती नाही. पण एक लक्षात घ्या, जर भेट झाली असेल तर ती का, आणि झाली नसेल तर मग त्याच्यामध्ये ही बातमी देण्यामागे काय कारण आहे हे आपल्याला बघावं लागेल. अर्थात आपण भेट झाली असेल तर ती का झाली असेल हे बघण्याचा प्रयत्न करूयात. सध्या एक गोष्ट पहिल्यांदा आपण लक्षात घेऊयात की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्ताधारी महायुतीमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आता सख्य असं राहिलेलं नाही आणि वेगवेगळ्या घटनांमधनं आपल्याला हे अगदी दिसून येतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आता एकमेकांबद्दलचा जो काही राग आहे तो देखील आता आपल्याला दिसायला लागलाय. त्यामुळे भविष्यामध्ये पुढच्या काळामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना असे दोघं महायुती म्हणून आपल्याला दिसतीलच का, म्हणजे मी 2029ची गोष्ट करतोय, तर थोडं अवघडच वाटतंय. मग आता भाजप हा कधीही जर तुम्ही विचार केलात तर तो 5-10 पुढचा विचार करत नाही, तर तो 15-20 वर्षापूर्वी पुढच्या राजकारणाचा विचार करत असतो. ही भाजपची एक स्ट्रॅटेजी आहे. तसंच RSSची सुद्धा ही एक स्ट्रॅटेजी असते. ते 15-20 पुढचा विचार करतात. तर या सगळ्याचा जर आपण विचार केला तर ही भेट झाली असेल हे मात्र नक्की. आता ती का झाली असेल तर एक लक्षात घ्या की सध्या उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेची उमेदवारी अर्ज दाखल करावा किंवा त्यांनी उमेदवार म्हणून उभं राहावं ही सध्या प्रत्येक पक्षाची इच्छा आहे. म्हणजे मग ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं सुद्धा तेच सांगण्यात येत आहे आणि कालच सुप्रिया सुळे या सुद्धा उद्धव ठाकरेंना जाऊन भेटून आलेले आहेत. त्याच्यानंतर काँग्रेस, तर तुम्हाला माहिती आहे काँग्रेसनी ठाम भूमिका मांडलेली आहे की उद्धव ठाकरे जर का उमेदवार असतील तर आमचा पाठिंबा आहे, पण उद्धव ठाकरे उमेदवार नसतील तर मग मात्र काँग्रेस वेगळा विचार करेल. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी उमेदवारी घ्यावी, उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत जावं असं सध्या सगळ्यांचं इच्छा आहे आणि तीच इच्छा भाजपची सुद्धा आहे. याचं कारण आता आपल्याला याच्या कारणांच्या थोडंसं खोलामध्ये जावं लागेल आणि म्हणून ही भेट झाली आहे का, तर ती कशा अर्थाने झाली असेल, जर झाली असेल तर आपण झालीच असेल असं अजिबात म्हणत नाही आहोत, पण जे काही बातम्या सध्या सुरू आहेत त्यावरनं ही भेट झालीच असेल तर ती का. एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरे सुद्धा सध्या या सगळ्या गोष्टींची चाचपणी करतायत. उद्धव ठाकरेंना अजूनही हा विश्वास वाटत नाही आहे की जी लोक आपल्याला म्हणतायत की आम्ही तुमच्याच बरोबर आहोत, तुमच्या पाठीशी आहोत, त्यातले खरंच सगळे आमदार हे आपल्या पाठीशी उभे राहतील का याची देखील आता उद्धव ठाकरे एक चाचपणी करतात. एक लक्षात घ्या, 2022चा सगळा प्रसंग आपल्याला माहिती आहे. काँग्रेसचे हंडोरे जे आहेत ते म्हणजे जे विजयी होणारच असं आपल्याला वाटत असताना हंडोरेंचा पराभव झालेला आपण बघितलेला आहे आणि आमदार फुटल्याचं आपल्याला माहिती आहे, घोडेबाजार झाल्याचं आपल्याला माहिती आहे. ही स्थिती आता होऊ शकते का, ही चाचपणी उद्धव ठाकरे करतायत. दुसरी गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरेंनी समजा स्वतः उमेदवारी नाकारली, कारण उद्धव ठाकरेंची खरंच सांगायचं तर अगदी मनापासूनची इच्छा आहे का, तर अजिबात नाही. पण आता जर ती उमेदवारी नाकारली
तर काय होऊ शकतं, तर काँग्रेस उमेदवार देईल का, काँग्रेसने उमेदवार दिलं तर काय स्थिती असेल, ह्या सगळ्यासाठी उद्धव ठाकरे आत्ता पूर्ण विचार करतायत. अजून हातामध्ये 2 ते 4 दिवस आहेत. माझ्या मते 2 दिवसामध्ये उद्धव ठाकरे पूर्ण निर्णय घेतील. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला माहिती आहे राजकारणामध्ये काहीही घडत असतं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांची ही भेट झालेली आहे. आता ती का झाली असेल, जर झाली असेल तर ती का झाली असेल, एक लक्षात घ्या. आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला कुठेतरी आपल्याला रोखावं लागणार आहे, हे भाजपने आता समजून चुकलेलं आहे. कारण सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे आपल्या शिवसेनेच्या पक्षाचा विस्तार करतायत हे भाजपला समजत आहे आणि तो विस्तार आपल्याला रोखायला पाहिजे हे सुद्धा भाजपला माहिती आहे. आणि तो जर त्याला रोख लावायचा असेल तर आता उद्धव ठाकरेंना जवळ करणं किंवा उद्धव ठाकरेंच्या बरोबर जुळवून घेणं हे भाजपसाठी गरजेचं आहे. आणि म्हणून मधल्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस हे एकमेकांबद्दल फार वाईट बोलत नाहीयेत. आता देखील जेव्हा त्यांची उद्धव ठाकरेंची विधान परिषदेतली टर्म संपली तेव्हा सभागृहामध्ये देखील जे काही दोन्ही नेत्यांनी या भाषणं केलेली आहेत एकमेकांबद्दलची, त्याच्यामधनं ज्या पद्धतीच्या शेरोशायऱ्या या दोघांनी केलेल्या आहेत, म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी, त्याच्यावरनं सुद्धा आपल्या लक्षात येईल की या दोघांमधला जे पूर्वी जो एक राग होता, वैर होतं, हे आता संपुष्टात हळूहळू येत आहे आणि यांच्यातली अंतर हे हळूहळू कमी होताना आपल्याला बघायला मिळत आहे. आता भाजपला या गोष्टींची गरज आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंबरोबर जुळवून घेणं हे देखील भाजपसाठी फार महत्त्वाचं आहे. एकनाथ शिंदेंना रोखायचं असेल तर आता उद्धव ठाकरेंना जवळ करणं, उद्धव ठाकरेंच्या बरोबर जुळवून घेणं हे भाजपने एक स्ट्रॅटेजी आखायला सुरुवात केली आहे, ज्याला आपण एक पॉलिटिकल बॅलन्स आपल्याला साधावा लागणार आहे. हे भाजप सध्या करत आहे. म्हणजेच काय की एकनाथ शिंदेंनी उद्या काही वेगळं पाऊल टाकायचं ठरवलं तर उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये पुन्हा एक काहीतरी बातमी समोर येताना आपल्याला दिसेल की ज्याच्यामुळे एकनाथ शिंदेंना रोक लागू शकतो. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंना जर का थोपवायचं असेल तर आता उद्धव ठाकरेंच्या बरोबर जाणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून मी म्हटलं ना की भाजप किंवा RSS पुढचे 15 ते 20 वर्षांचा विचार करत आहे. आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये असं झालेलं आहे की नाकापेक्षा मोती जड होत चाललेला आहे. म्हणजे एक वेळ उद्धव ठाकरेंची शिवसेना परवडली पण एकनाथ शिंदेंच्या बरोबर काम करणे नको, असं आता भाजपमधल्या काही लोकांचा सूर हा उमटायला लागलेला आहे. आणि त्यातून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आता पहिल्यासारखं जे काही एक वातावरण होतं ते आता राहिलेलं नाही. आणि याच्या पुढच्या काळामध्ये तर ते आणखीन बिघडण्याची शक्यता जास्त आहे. कारण फडणवीस ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेंकडे असणाऱ्या खात्यांवर लक्ष ठेवून आहेत किंवा त्याचे निर्णय सुद्धा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या हातामध्ये रोखून ठेवलेले आहेत. हे सगळं बघता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जे वातावरण आहे हे पुढच्या काळामध्ये फार चांगलं राहील असं अजिबात नाही आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरे जर यांना भेटले असतील देवेंद्र फडणवीसांना तर ते त्याच्यामध्ये एक भाग आहे. एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीने 2022 मध्ये मतं काँग्रेसची फुटली होती त्या पद्धतीनं एक सध्या, आणि याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे अत्यंत माहीर आहेत. म्हणजे त्याला तुम्ही चाणक्य म्हणा नाही तर काही म्हणा, पण या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस माहीर आहेत की काय स्थिती असू शकते, काय होऊ शकते आणि खरंच कोणती लोक फुटू शकतात याचा अंदाज हा देवेंद्र फडणवीसांनी इतका अचूक कुणालाही नाही आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे कदाचित ही चाचपणी सुद्धा करत असतील. जे त्यांना मनामध्ये शंका आहे की समजा आपण उमेदवारी घेतली आणि उद्या कोणी दगाफटका केला तर मग ते उद्धव ठाकरेंसाठी चांगलं राहणार नाही. त्या दृष्टीनं सुद्धा देवेंद्र फडणवीसांची भेट असेल किंवा उद्धव ठाकरे असंही म्हणत असतील फडणवीसांची जर त्यांची भेट घेतली असेल तर की बाबा रे समजा मी उमेदवारी नाही घेतली तर माझ्या पक्षातनं जर दुसऱ्या कोणी उमेदवारी घेतली तर काय स्थिती असू शकते याची ही चाचपणी उद्धव ठाकरेंनी केलेली असेल. कारण उद्धव ठाकरेंनी जर का स्वतःकडे उमेदवारी घेतली नाही आणि पक्षातनं दुसऱ्या कुणालाही जरी उमेदवारी दिली तर ते नाव ते कुठलंही असेल, मग ते सुषमा अंधारे असेल, ते अंबादास दानवे असेल किंवा वैभव नाईक असेल, सूरज चव्हाण असतील
याच्यापैकी कुठल्याही एका नावाला जर का उमेदवार उभा केला तर पक्षांतर्गतच कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण ते नाव पक्षातल्या प्रत्येकालाच मान्य होईल असं नाहीये आणि त्यामुळे तो कलह बाहेर येऊ शकतो. आताच नुकतंच बघा, काल परवामध्ये सुषमा अंधारेंच्या बाबतीमध्ये शिवसेना ठाकरे गटातले काही गट असा म्हणतोय की सुषमा अंधारे प्रवक्त्या म्हणून खूप चांगल्या, त्या बाजू आपली भक्कमपणाने मांडतात, पण त्यांची काम करण्याची पद्धत आम्हाला पसंत नाही. त्यामुळे उद्या त्यांचं नाव आलं तर त्यांच्या नावाला विरोध होऊ शकतो, वैभव नाईकांच्या नावाला विरोध होऊ शकतो, सूरज चव्हाणांच्या नावाला विरोध होऊ शकतो. त्यामुळे हा विरोध जर असा झाला तर अंतर्गत कलह हा समोर येईल आणि तो कलह वाढला तर अजून त्याच्यातनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं नुकसान होऊ शकतं. आणि या सगळ्याची चाचपणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट कदाचित जर झाली असेल तर ती या मुद्द्यांवर नक्की झाली असेल. पण मी जसं सुरुवातीला म्हटलं की ही भेट खरंच झाली आहे किंवा नाही हे फक्त देवाला माहिती आहे. आणि त्यामुळे जरी ती झाली नसेल असं जरी आपण मानून चाललो की ही भेट झाली नसेल, तरीही अशा पद्धतीची बातमी येण्यामागे सुद्धा काहीतरी राजकारण दडलेलं आहे, काहीतरी एक नॅरेटिव्ह सेट करण्याचं दडलेलं आहे असं देखील आपल्याला म्हणायला हरकत नाही. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा की खरंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची जसं प्रबुद्ध भारत म्हणतोय त्याप्रमाणे मध्यरात्री भेट झाली आहे का? काय वाटतंय तुम्हाला? तुम्ही जरूर कळवा आणि व्हिडिओला आमच्या नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.